काल जो आपण डोसा बनवला होता त्यासाठी मी जी चटणी बनवली ती तुम्हाला सांगते कशी बनवली। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडासा पुदिना ॲड करायचा आहे, थोडीशी कोथिंबीर 2 पाण्याने स्वच्छ धुतलेली, त्यासोबत थोडंसं खोबरं ॲड करायचं आहे आणि भाजलेले शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ, एक अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे, मिक्सरला लावून बारीक करून घ्या आणि पुन्हा थोडंसं पाणी ॲड करा आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्या। मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आणि त्यासोबत ही डोसे तयार झालेले आहेत। कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही समजू शकताल की कसे बनवले होते मी। हिरव्या वाटाण्यांचे डोसे खूप छान झालेले होते, तुम्ही घरी ट्राय करून पहा, जर नाही आवडले तर बोला आणि तुमच्या फॅमिलीला पण असंच काहीतरी छान छान करून काहीतरी मधून अधून खायला घाला, ते पण जरा खुश होतील, घरचे खुश होतील। लहान लेकरं असतील त्यांच्या डब्यामध्ये पण बनवून देऊ शकता किंवा संडे वगैरे असेल सकाळच्या नाश्त्याला पण असं एकदम झटपट होणारा नाश्ता आहे आणि त्यासोबत ही चटणी पण एकदम पटकन होते। तर हा व्हिडिओ चॅनलवरती आहे, तिथं जाऊन पहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला पटकन सगळ्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे अजून छान छान व्हिडिओ आपल्या